नमस्कार, तुम्ही बघताय जनहित समाचार यूट्यूब चॅनल. तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा आजच्या घडामोडी. मी तुमच्या बाबुराव करी. तुम्ही बघत आहात जनहित समाचार यूट्यूब चॅनलच्या. बघा एक खास खबर. क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची सभा वज्रेश्वरी तालुका येथे पार पडली. सदर सभेत येत्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदारसंघात कायमरेड बळीराम चौधरीच्या उपस्थितीत श्री सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाल्या मामा तसेच पालघर मतदारसंघात सौभाग्यवती भारती कांबडी, कल्याण मतदारसंघामध्ये सौभाग्यवती वैशाली दरेकर राणे, ठाणे मतदारसंघामध्ये श्री राजन विचारे या इंडिया गठबंधन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाच्या सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाच्या कार्यकर्ता व कायमरेड बळीराम चौधरी काही म्हणताई है का? लगाते हैं टोटल तो हम ईस्ट और वेस्ट दो विधानसभा में हम आघाड़ी को कम से कम 2.5 लाख वोट देने जा रहे हैं. ये 2.5 लाख से कम नहीं होने वाला है, 2.5 लाख से बढ़ने वाला है. हमारे लोकसभा मतदार संघ में 6 विधानसभा मतदार संघ है. भिवंडी ईस्ट और भिवंडी वेस्ट में मैं बताया. भिवंडी ग्रामीण जो यहाँ मौजूद है ये लोग देखेंगे. फिर उसके बाद मुरबाड़ है, शाहपुर है और कल्याण वेस्ट है, कल्याण पश्चिम. तो अगर हमारे 2 मतदार संघ से हम लोग आघाड़ी को भाजपा के विरोध में अगर हम 2 मतदार संघ से 2.5 लाख वोट देने की तैयारी में हैं, तो इसी तैयारी से अगर हम 4 मतदार संघ में भी मेहनत करेंगे तो मेरा अंदाजा ये है कि महाराष्ट्र में सबसे ज्यादा वोटों से जीत के आने वाला हमारा कैंडिडेट रहेगा. हम सबसे ज्यादा वोटों से जीत के आएंगे. माहौल बहुत अच्छा है. महंगाई, बेरोजगारी और दूसरे जो समस्याएं हैं, हर सामान्य नागरिक उससे त्रस्त है, परेशान है. हर कोई अपने सर से भाजप का बोझ उतारने की पूरी तयारी में है. या आघाडीच्या लोकांना असं वाटतं की लाल बावठा म्हणजे सगळे त्याच्यामध्ये आले, सीपीआय आणि सीपीएम त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला गृहीत धरलेले. काल आणि परवाच्या दिवसामध्ये आमच्या भिवंडीतल्या काही बाल्यामामाच्या लोकांशी संपर्क आला आणि त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि त्यांना आम्ही स्पष्ट केलं की आम्ही इंडिया आघाडीमध्ये नाही आहोत, आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतोय आणि त्याच्याकरता तुमचा उमेदवार किंवा उमेदवाराचा प्रतिनिधी कोणतरी आला पाहिजे. मग आज सकाळी त्याने आपल्याला आणून त्यांचं साहित्य दिलं. कारण त्यांना आतापर्यंत असंच वाटत होतं की इंडिया आघाडीमध्ये सगळे लालबावटेवाले आहेत, म्हणून ते त्यांना आतापर्यंत माहिती नव्हतं. दुसरी गोष्ट, या निवडणुकीमध्ये आपल्या केंद्रीय समितीने काय निर्णय घेतला इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याचा, की देशामध्ये मोदी सरकारने जे जे वायदे केले ते सगळे वायदे पायदळी तुडवले गेले. लहान धंदे बंद पडलेले आहेत, छोटे कामगारांचा रोजगार गेलेला आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. मोदींनी सांगितलं 15 लाख रुपये देणार, ते दिलेले नाहीयेत. 2 कोटी लोकांना प्रत्येक वर्षी नोकऱ्या देणार, ते दिलेले नाहीयेत. गॅसचा भाव वाढवला, पेट्रोलचा भाव वाढवला, डिझेलचा भाव वाढवला, महागाई वाढलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जाती पातीचे झगडे लावून मणिपूरमध्ये जे काही प्रकार घडलं, महिलांना नग्न करण्यात आलं, त्यांची विवस्त्र धिंड काढली, मोदी तिथे गेलेले नाहीयेत. आणि अशा प्रमाणे गरीब लोकांच्यावर अन्याय अत्याचार होतोय. आदिवासींची जमीन काढून घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्याच्याकरता मोदी आणि बीजेपी हारले पाहिजे आणि याच्याकरता आपल्याला काम करायचे. आणि त्याच्याकरता आता ती मांडलं की आपण भिवंडी मतदारसंघामध्ये बाल्यामामाला मदत करायची आहे आणि वसईमध्ये भारती कांबडी म्हणजे पालघरमध्ये आणि डोंबिवलीमध्ये वैशाली दरेकर या 3 उमेदवारांना आपण या भागामध्ये करतो आणि ठाण्यामध्ये पण आपण करतोय. आणि जिथे जिथे आपण आहोत तिथे इंडिया आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा करतो. कारण देशामध्ये लोकशाही संपवायला घेतलेली आहे बीजेपीने, आरएसएसने. ती लोकशाही टिकवण्यासाठी, आपलं जे संविधान आहे ते टिकवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आपल्यावर होणारे अन्याय ते थांबवण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि त्याच्याकरता आपण इंडिया आघाडीला बाहेरून पाठिंबा दिलेला आहे. आणि त्याच्याकरता या तिन्ही मतदारसंघामध्ये, भिवंडी मतदारसंघामध्ये सुरेश मामा यांना आपल्याला मदत करायची. सुरेश गोपीनाथ म्हात्रे आणि बाल्या मामा म्हणजे तेच एकच नाव आहे, टोपण नाव त्यांचं बाल्या मामा आहे, त्यांना आपल्याला मदत करायची. आणि वसईमध्ये भारती कांबडी
पालघरमध्ये भारती कांबळे यांना मदत करायची आहे आणि कल्याणमध्ये वैशाली दरेकर आणि अशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदीचं सरकार येता कामा नये. त्यांनी जेवढे आश्वासन दिले एक पण आश्वासन पाळलेले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये कालाची गरज आहे आणि त्याच्याकरता आपण ते किती आपल्याबरोबर पोचतील काय करतील आपण प्रयत्न करायचा आहे. पण आम्ही प्रयत्न करतो तिकडनं. परंतु काही झालं तरी बीजेपी हारली पाहिजे आणि इंडिया आघाडी जिंकली पाहिजे याच्याकरता आपल्याला काम करायचं आहे आणि आपण सर्वजण त्या पद्धतीने काम कराल अशी मला अपेक्षा आहे. आणि येत्या काळामध्ये सर्वांनी कामाला लागायचं आहे. आपलं जे पत्रक आहे राहिलेलं पत्रक ते पण वाटायचं आहे. आपण शहरासाठी वेगळं पत्रक काढतोय आणि त्याच्याकरता ते वेगळं पत्रक पण शहरामध्ये आम्ही वाटणार आहोत. अशा पद्धतीने काम करायचं की आपल्या पार्टीला पण पुढे घेऊन जायचंय आणि जे अत्याचार करणारं सरकार आहे ते आपल्याला बदलायचं आहे आणि याच्याकरता आपण सर्वजण काम कराल ही अपेक्षा बाळगतो आणि पुढचं जे मार्गदर्शन कॉम्रेड राजेंद्र पवार आपल्याला करतो. जनहित समाचार न्यूज सत्याच्या समर्थक आहे. जनतेच्या समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी जनहित समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कृपया तुमच्या मित्राबरोबर शेअर करा आणि कमेंट करा. तुम्ही आमच्या चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.